तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 मार्च रोजी होणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 हा क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण याच प्रश्नपत्रिकेतील 70 ते 80% प्रश्न रिपीट होणार आहेत किंवा हीच प्रश्नपत्रिका तुमच्या येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत म्हणजे 10 तारखेला येणार आहे। म्हणून मित्रांनो, व्हिडिओतील कोणताही प्रश्न स्किप न करता व्यवस्थित आणि काळजीपूर्वक अभ्यासा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका, कारण तुमच्या येणाऱ्या पुढील प्रश्नपत्रिका तसेच त्यांचे सोल्युशन मी या चॅनलवर अपलोड करणार आहे। म्हणून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका विद्यार्थी मित्रांनो। तर चला देर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। 5 गुणांसाठी प्रश्न आहे। पहिलं, कक्ष तापमानाला अनुसरून असणारी हॅलोजन मूलद्रव्य टिंब होय। त्याचं उत्तर आहे अ फ्लोरीन, ब एस्टेटाईन, क ब्रोमीन आणि डी आयोडीन। दुसरा प्रश्न पहा, टिंब मिसळल्याने बर्फाचे तापमान 0 अंशापेक्षा कमी होते। अ मीठ, ब वाळू, क कोळसा आणि ड लाकडाचा भुसा। तिसरा प्रश्न पहा, लोखंडी किड्याच्या कॉपर सल्फेटच्या द्रवणाशी अभिक्रिया होते। अ संयोग, ब अपघटन, क विस्थापन आणि ड दुहेरी व्यवस्थापन। चौथा प्रश्न, अंतर्मुख भिंगाच्या साहाय्याने होणारी प्रतिमा हेच टिंब असते। अ आभासी व सुलटी, क वास्तव व उलटी आणि क आभासी व उलट आणि ड वास्तव व सुलट। पाचवा प्रश्न पहा, विद्युत बल्बमध्ये टिंब तारेचा उपयोग केला जातो। अ टंगस्टन, ब सोने, क तांबे आणि ड चांदी। प्रश्न ब पहा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहायचे आहे। 5. पहिलं, अवकाशातून अवकाशात जाणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण? दुसरं, वेगळा शब्द ओळखा। फ्रीज, वॉशिंग मशीन, विद्युत बल्ब आणि कम्प्युटर। दुसरं पहा, मिथेनचे रेणुसूत्र लिहा व रचनासूत्र लिहा। चौथा, चुकीवर ओळखायचं आहे। पहिले, धातू नारियम म्हणून ओळखले जातात। 5वं, डोबेरायन त्रिकातील लिथियम, सोडियम, फॉस्फरस यापैकी लिथियम आणि अणुवस्तुमान पोटॅशियम अनुक्रमे 6.9 आणि 39.1 आहे, तर सोडियमचे अणुवस्तुमान किती आहे? दुसरा प्रश्न पहा, अशास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2 सोडायचे आहेत 4 गुणांसाठी। पहिलं, साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात। दुसरं, रंगाची संवेदना व ताण जाण फक्त प्रकाशातच होते। तिसरं, गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते। व खालील प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे। कोणतेही 3 सोडायचे आहेत 6 गुणांसाठी। पहिलं, फरक लिहा। संयोग अभिक्रिया व अपघटन अभिक्रिया। दुसरं, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आकृतीसह स्पष्ट करा। तिसरं, खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करून त्याचा प्रकार लिहा। ए पहा, NH3 + NaCl, बी फेरस + डॅश फेरस सल्फाइड + कॉपर। चौथं, एका वस्तू भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोर 20 सेंटीमीटर अंतरावर भिडते। भिंगाचे नाभी अंतर किती असेल? भिंग अप्सरा आहे का की अभिसारी आहे हे लिहायचं आहे। 5वा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, पुढील दिलेल्या रचनासूत्रांसाठी IUPAC नावे लिहायची आहेत। पहा सूत्र। चला तिसरा प्रश्न पाहूया। खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणती 5 सोडायचे आहे 15 गुणांसाठी। पहिलं, उपग्रह प्रक्षेपणापासून एकूण अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर असते? दुसरं, बहिर्गोल भिंगाने तयार होणारी प्रतिमा मिळवण्यासाठीचे नियम लिहा। तिसरं, आकृती ओळखून त्या संदर्भात असणारे 3 नियम लिहा। चौथा प्रश्न पहा। पहिलं, पुनर्निर्माण म्हणजे काय? दुसरं, उष्णता विनिमयाचे तत्व लिहा। तिसरं, व्याख्या लिहा। 1 kcal उष्णता। 5 पहा, खाली मूलद्रव्यांच्या अणुत्रिज्येचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत। मूलद्रव्य पोटॅशियम, सोडियम, Rb
CS लिथियम आणि त्रिज्या देण्यात आली आहे 231, 186, 244, 262 आणि 152. पहिलं सर्वात लहान असणारी मुद्रे कोणती? दुसरं आधुनिक आवर्ती सारणी पाहून पहिली मुद्रांची गणना सांगा. तिसरं एका गडामध्ये वरून खाली जाताना त्रिज्या बदलण्यामध्ये आवर्तिकल काय दिसतो? 6 इंद्रधनुष्य कशा प्रकारे तयार होते ते स्पष्ट करा. 7 दैनंदिन वापरातील विविध संमिश्रांचा उपयोग लिहा. विविध संमिश्रे आणि उपयोग लिहायचा आहे. पहिलं ब्रॉन्झ, दुसरं स्टेनलेस स्टील, तिसरं टंगस्टन स्टील. आठवा प्रश्न हा विद्युत चलित वाक्य लिहायचे आहेत. विद्युत चरित्राचे विविध उपयोग लिहा. प्रश्न 14 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. कोणते एक सोडायचं आहे 5 गुणांसाठी. पहिलं संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा. दुसरं वरील दिलेल्या A व B रचनासूत्र हे इलेक्ट्रॉन टिपका संरचना काढा. दुसरं व्याख्या लिहा समजाती श्रेणी. दुसरं मंगळजड म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीत मंगळजड दिसते ते स्पष्ट करा आकृतीसह. तर मग विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका संपली. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तर द्यावे असेल तर या व्हिडिओला फक्त 500 लाईक करा. जर या व्हिडिओला 500 लाईक आले तर मी ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी 100% उत्तरासहित सॉल्व्ह करून देईल. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका.